चला आपण काय बघितलं, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास काढायचं असेल तर काय करतो आपण, सेंटर ऑफ मास काढताना सेंटर ऑफ मास जर काढत आर सेंटर ऑफ मास काढत असेल, ठीक आहे. सेंटर ऑफ मास जर काढायचं असेल तर फॉर्म्युला सिंपल आहे. काय असतं, मास घ्यायचा तो कोणत्या डिस्टन्स, जसं की m1 r1 प्लस m2 r2 असे डॉट डॉट चालत जाईल, जेवढे मास असतं तेवढे. इथं काय येणार मग, m1 प्लस m2 प्लस डॉट 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 जेवढे मास खाली येतील तेवढे. म्हणजे m इंटू r जो असतो त्याला म्हटलं आता मोमेंट ऑफ मास. काय म्हटलं आता, मोमेंट ऑफ मास अपॉन टोटल मास. कसं काढला जातो कळालं, फॉर्म्युला. सेंटर ऑफ मास काढण्यासाठी काय, मोमेंट ऑफ मास अपॉन टोटल मास. हा आर जो दाखवलाय तो एक्स वाय झेड किती बनवू शकतात, तीनच ऍक्सिस आहेत, तीन. जर तुम्हाला स्पेसिफिक बोलले मला कोणाचं काढून द्या, एक्स ऍक्सिसचा सेंटर ऑफ मास काढून द्या, तर तुम्ही काय लिहायचे, फक्त m1 x1 लिहिणार, m2 x2 लिहिणार, ओव्हरऑल डिवाइड बाय काय m1 प्लस m2 लिहिणार. कळालं. सिमिलर मी तुम्हाला सांगितलं y चा सेंटर ऑफ मास काढून द्या, तर तुम्ही काय म्हणणार आता मग m1 y1 प्लस m2 y2 डिवाइड बाय काय m1 प्लस m2. z सेंटर ऑफ मास सांगितलं तर तुम्ही काय लिहिणार आता m1 z1 प्लस m2 z2 डिवाइड बाय काय m1 प्लस m2. काय डाऊट आहे, हे डिस्टन्स आहे, हे काय डिस्टन्स आहे. हे जे डिस्टन्स असतं ते असतं तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. एक्स वाय झेड अँड आर आर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. जिथं आपण ऍक्सिस टाकणार आहे त्या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स असणार, पण कशा असणार ते ऑलवेज परपेंडिक्युलर पाहिजे. आपल्याला कशी पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. हे कळालं. नेक्स्ट सिमिलरली तुम्हाला असं म्हटलं आहे, मला वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढून द्या. काय काढा, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास मला काढून द्या. तर कसं काढायचं, m1 v1 येईल, m2 v2 येईल डिवाइड बाय काय m1 प्लस m2. असे नंबर ऑफ आले तर नंबर ऑफ ऍड करणार आहे, प्लस डॉट 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 प्लस डॉट डॉट. काय कळलं, मास इंटू वेलॉसिटी काय असतं, मास इंटू वेलॉसिटी काय असतं, आता जस्ट झाल्यानंतर सुद्धा आठवत नाही म्हणजे तुमचा किती बुद्धी गुणांक. तुम्ही अफगाणिस्तानच्या बॉर्डरची मास आहे, तुम्ही टोटल मास. सिमिलरली जर मी तुम्हाला विचारलं असतं ऍक्सलरेशन ऑफ ए सेंटर ऑफ मास, तर तुम्ही काय करायला असता, m1 a1 प्लस m2 8 प्लस डॉट डॉट डॉट, आणि इथं काय असता m1 प्लस m2 प्लस काय लिहिलं असतं, मास इंटू ऍक्सलरेशन काय असतात, काय लिहिलं असतं आपण, टोटल फोर्स अपॉन टोटल मास काढला असता तर मला काय भेटलं असतं, ऍक्सलरेशन ऑफ ए सेंटर ऑफ मास. ते पुलीसाठी येऊन जातो, पुली घेतो ना, याचं ऍक्सलरेशन m1 आणि m2, याचा ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. तसं आपण ऍक्सलरेशन काढलेलं आहे, त्याचं ऍक्सलरेशन कसं काढलं होतं आपण, m2 मायनस m1 अपॉन m1 प्लस m2 इंटू g. बरोबर ना. तर जेव्हा सेंटर ऑफ मास काढायची वेळ येते तेव्हा काय करतो आपण, m2 मायनस m1 अपॉन m2 m1 प्लस m2 त्याचा स्क्वेअर इंटू g. काल त्याचं काय करतो आपण, स्क्वेअर होतो. जेव्हा पुली ब्लॉक सिस्टम मध्ये ते आलो पुढचं पार्ट आहे, पण आता लक्षात ठेवून दे. बघा आता मी काय म्हटलं, 2 किलोग्रामचा ब्लॉक आहे, 2 किलोग्रामचा ब्लॉक आहे, तो ठेवलेला तुमचा आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप असं काहीतरी ठेवलेला आहे. 4 किलोग्रामचा आहे आणि तो ठेवलेला तुमचा 2i कॅप मायनस j कॅप प्लस 3k कॅप, आणि 1 किलोग्राम
4 2 6 6 आणि 2 घेऊया 8 किलोग्रॅम 8 9 किलोग्रॅमचा जो आहे तो आहे ठेवलेला तुमचा आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप असं लिहायचं आहे. आणि याचं काय काढून द्यायचं तुम्हाला सेंटर ऑफ मास काढून द्यायचं. याचं काय काढून द्यायचं तुम्हाला सेंटर ऑफ मास काढायचं. तुम्हाला कळालं ना m1 इंटू r1 प्लस m2 इंटू r2 आपल्याला करायचं. मग इथं काय काढावं आपल्याला आर सेंटर ऑफ मास. तर सिमिलरली तुम्ही एक्स पण करू शकतात. आय कॅप आला म्हणजे काय करणार एक्स मग तुम्ही 2 इंटू आय 4 इंटू 2 9 इंटू 1 असं करून तुम्ही काय काढू शकतात एक्स काढू शकतात वाय काढू शकतात आणि झेड काढू शकतात. नंतर सगळ्यांचे काय करतात ऍडिशन करतात. त्याच्याऐवजी इथं काय दिलं तिने ऍक्सेस दिले तर आपण डायरेक्टली काय लावणार आर वाला लावणार. चल मग काय लिहिणार 2 काय आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 4 के कॅप प्लस करायचं आहे प्लस काय 4 इंटू किती 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 3 के कॅप प्लस 9 आहे आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप बरोबर की नाही. ओव्हरऑल डिवाइड बाय 2 प्लस 4 प्लस 9 2 प्लस 4 प्लस 9 आपल्याला असं. चला मग काय करायचं तुम्हाला 2 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 8 के कॅप प्लस 8 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 12 के कॅप प्लस 9 आय कॅप मायनस 18 जे कॅप मायनस 27 के कॅप ओव्हरऑल डिवाइड बाय किती 15. ठीक आहे चल आता बघूया आय जवळ घेऊन टाकू. हे 2 आहे हे किती 8 आहे 8 2 10 10 9 19 आय कॅप प्लस किती जे बघा 4 आहे वजा 4 काय झाला आणि काय झालं वजा मायनस 18 के वाले बघा 8 आहे 8 12 8 20 आहे 20 मधून 27 गेले म्हणजे वजा 7 के कॅप डिवाइड बाय काय. आता तसं आपण क्वेश्चन म्हणला म्हणून तसे उत्तर काय डाऊट आहे. सिमिलरली जर मी तुम्हाला असं दिलं असतं बघ जर मी तुम्हाला असं हे कळालं ना कसं सॉल्व्ह करायचं असे मल्टिपल क्वेश्चन आहेत PYQ पण तुम्हाला दिसते. मी काय म्हटलं असं असेल सपोज क्वेश्चन मी म्हटलं 2 किलोग्रामचा आहे तो 2,3 वर आहे आणि 1 किलोग्रामचा आहे तो 3,0 वर आणि याचा मला सेंटर ऑफ मास काढून द्यायचं. याचा आपल्याला काय करायचंय सेंटर ऑफ मास काढायचं. चला मग मी काय काढून घेतलं एक्स ऑफ सेंटर ऑफ मास काढून घेऊ. हे काय एक्स आहे आणि काय वाय. तुम्ही काय सर 2 इंटू किती 2 प्लस 1 इंटू किती 3 ओव्हरऑल डिवाइड बाय किती 2 प्लस 1 म्हणजे किती झालं 4 प्लस 3 डिवाइड बाय काय 3 म्हणजे किती झालं 7 बाय. तसं वाय सेंटर ऑफ मास काढायचं आहे वाय सेंटर मास काढायचं आहे वाय किती होणार आहे 1 इंटू किती 3 1 इंटू किती 3 प्लस किती 1 इंटू किती 2 इंटू किती 3 2 इंटू 3 1 इंटू ओव्हरऑल डिवाइड बाय 2 प्लस 1च राहील ना म्हणजे किती झाला 6 आणि डिवाइड बाय काय 3 म्हणजे किती झाला 2 म्हणजे किती सेंटर ऑफ मास आला तुमचा 7/3, 2 वर आलेला. समजलं सिंपल असतात सेंटर ऑफ मास काढायला सध्याला तरी सिंपलच ठेवलं घ्या.